हाय सगळ्याला नमस्कार, सगळ्याला जय भीम जय शिवराय. तर आज शिवजयंतीच्या सगळ्याला खूप खूप शुभेच्छा. तर तुम्ही पण द्या, मी पण देते. तर झालं आज आमचं लवकरच काम. आणि सकाळ सकाळ सगळ्याला गुड मॉर्निंग, शुभ दिवस सगळ्याला जावं. खो 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 त्यावर दादूला आमच्या आजारी पडलाय, तापलाय, सर्दी झाली, त्याला दवाखान्यात न्यायचंय. एकतरी ताप आहे का, नाही अवघड आहे. तर झाला आमचा चिकूल. ते कुठं जायचंय, जा तिकडे. तर आज आपला चिकूल लयच मोठा होता, तर ह्याच्यात काय एवढ्यात बसलं नाही, म्हणून परत अजून इकडं फिरते जागा करून इकडं ती एवढा निघाला बघा. लय मोठा होता. त्याच्यामुळे 2 वाजता उठलो होतो. 2 वाजता उठलो म्हणून उन्हाच्या आधी झाला. आता माती ती वाढायची म्हणलं. सगळ्याला द्यावं शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर टिकली नव्हती पण कुकू लावले. तर नियोजन चाललंय खेपाचं त्यांचं. ते म्हणते ती 2 खेपा करा आधी आज. काय कॅमेरा आमचा काय झालंय, एकाएकीचा अंधार बी पडतोय, एकाएकीच फोकस पण येतोय. काय मोबाईलच आता राहत आहे म्हणले ते मोबाईल तुला घेऊन देते मी य. कारण का आपली पगार होती ना आता तुमच्या सपोर्टामुळं, त्यामुळं मी तर लय आनंदात आहे बघा. म्हणजे कुठनं तरी कसं तरी म्हणजे तुम्ही सपोर्ट केला म्हणूनच मला झालं काहीतरी त्याच्यामुळं. तर माझं लक्ष सगळं मार्काकडे आहे. त्याच्यामुळं उग फक्त आता म्हणजे सगळं संपलंच म्हणते, सगळं झालंय. पण त्याला आता खर्च करावं लागतं, त्याशिवाय आपली पगार काय निघत नाही. तर त्याला खर्च पण आहे आता 1200 रुपये. आणि गेल्या आठवड्यात तरी आपल्याला काम नव्हतं, ह्या आठवड्यात काम आहे चांगलं चांगलं. तरी म्हणजे कालपासूनच आहे. काल 2 खेपा केल्या, त्यांनी 1 नेली. आणि परत आम्ही दिवस मावताना गेलो 7 वाजता आणायला काय खाली करायला. मग तिथनं हो का हाय का फोकस पडलाच. काय होतंय आणि काय नाही काय माहिती एकाएकीच. तर वर आला त्याचा खर्च दवाखान्याचा, त्याला झालं 400-500 रुपये. कुठंतरी तर चांगलं काम, कुठंतरी चांगलं काम करायचं म्हणलं का काय नाही काय असं आडवं आलेलंच आहे. तर ताईनं मला विचारलंय तुझं बोट कसं आहे स्वतः. तर माझं बोट हो का ताई असं झाले आणि त्याच्यात काहीतरी घुसलं या चिकल सापताना बुशाचं काहीतरी घुसलं असेल. तर त्याला टोकरलं तर आता काळं भंगार रक्त त्याचं निघेल. आणि ही नका आपला सगळा ऊद असलेला आहे, निघून जाणार आता. ज्यावेळेस त्याला आता आतमधनं हे होईल का ना त्यावेळेस मग ही कपडे ती धुवायला येत नाही, ते तरी कपडे ती धुती. भांडे काय इकडे हातानं नाही एवढं नेट पडत. हो तवा कणाय लागले काय करा काय नाही. झोप की अरे, हातरून दिलंय तुला मी. वर का की तुमचं आधी खांदा तिथं. तर मला हाक मारते ते चल की म्हणून. काय करायचं आणि काय नाही, जाऊ द्या. थंडी ताप तर सगळ्याला साथ असतेच, जसं असेल तसं. काही एवढं टेन्शन नाही घ्यायचं आणि घेत पण नाही मी. आपणच कमवायचं आहे, आपण लेकरासाठीच करतोय की कोणासाठी करतोय आपण. आता मी म्हणलं मालकाला आणा गोळी, तर ते म्हणते ते बाया गोळी नको आणायला, दवाखान्यात घेऊन जायला. की परत खर्च तुम्ही करणार, गोळ्याला बी तेवढंच, औषधाला बी तेवढंच जाते. तर ते डॉक्टरला दाखवलं म्हणजे कसं ते वेगळं आलं असं म्हणत होतं. तर आता सकाळनं 3 बऱ्याच चहा झाला. चला आता ही त्यांना ढेकळ देते.
आणि बघू बुसा टाकल्यावर थोडंसं बोलते तुमच्या संगत. हाय सगळ्याला नमस्कार, सगळ्याला जय हिंद, जय शिवराय. बया दणका कसला दिलाय. चला आता म्हणलं होतं काय काम नाही पण कामात आलं काय का नाही भाऊ. आता इथं जायचं पडलंय, तर आली बघा ढेकळं ते टाकून. म्हणजे माती वाढायला सोपं पडतंय ना, ते काय ढेकळं काय मुरत नाही ते काय नाही ते त्याच्यामुळं. तर आम्हाला एक टिप्पर आलाय मातीचा, तुम्हाला मी दाखवते तिकडं कसा आलाय टिप्पर ते. कारण का चिकाट्यानं आमचा असा जीव खाल्लाय म्हणताय का नाही, लईच चिकाट येऊ द्या पण त्यात काय ते काळी ढेकळं असल्यामुळं आपल्या सगळ्या इटा उलायला लागल्या. मग ही इटा तर उलल्या हो काही आपल्या चिरण्या पडल्या त्या सगळ्या. तर एक चिरण्या पडल्यावर भाजल्यावर बी चिटकून बसतं. तर बघा खतरनाक माती आली आहे. एक नंबर आहे ना. हाय का बाय. तर हो का ही माझ्या ननंदबाई आहे त्या. होय ननंदबाईच की का बहीण 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 हाय का नाही. बहीण म्हणायची बहीण. हा बहीण आहे त्या. तर महिना झाला बघा येते त्या कामाला इथं. आणि तिकडं भाऊजी आहेत आपलं तिकडं बसले तर हाय का ना. होय झालं की बोला की काय बोलायचं का नाही बोलायचं आता तुम्ही बोलताय की. बोलते का. तर लास्ट ते मी म्हणलं आता नारळ आपलं नाही त्या पवनानं सारखं चेष्टा करते. तर मला म्हणलं बहिणीला घेते का नाही बाय. तर मी म्हणलं होय होय घेते की. तर झालं आता तुम्हाला भाऊजी दाखवते. भाऊजी तर शर्ट व्हिडिओमध्ये असते ते बघा ना ना. तर तिथं जाते आणि भाऊजीला दाखवते. तर काही भाऊजी आपला आहे तर आहे का. शिवजयंतीचं आज काय हार्दिक शुभेच्छा देताय का नाही. हा जय बी म्हणावं जय श्रीराम. जय श्रीराम. बघा नाना तर आपला आहे का. कशी टापर बिपर. खूप 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 शुभेच्छा तुम्हाला सगळ्यालाच परिवारासकट. जय श्रीराम. बघा हाय का. मग खाऊ का सर्व धर्म समभाव जपायचा आपण. कारण का नानाला शिकले तर व त्यांचे तसलं ते काय म्हणते तेव्हा डीएर का बीएड झालंय पण काय करायचं नशिबानं नाना शिकला तर आहे शेवटी. मातीतच आलं शेवटी दुसरं काहीच कामच नाही. नानाला नोकरी लागत पण नानाने काय नोकरी केली नाही. मातीत काम करायचं होतं नानाला. गरीब परिस्थितीनं आहे का नाही. नानाला मातीत काम करायचं. हा तर चला आता आपलं दाजीबाई एकटंच ही करते तर बा माती वाटते तिकडं. तर या जोड महाग राहिली कारण का ते उशिरा उठले होते. हाय का नाही भाऊ. ओ भाऊ बाई ऐका ना तुम्ही लय उशिरा उठला होता वा तुम्ही. तर तीच राहिले ते लांब असल्यामुळे जरा माझा आवाज त्यांना जात नाही. हा तर चला सगळ्याला आता बाय.